वेंगुर्ला तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यातील जे शेतकरी सहभागी झाले, आंबा आणि काजू नुकसान भरपाई संदर्भात ते शेतकरी जो जमा झाला आहे हा पूर्णपणे शेतकरी त्रस्त आहे। आज संपूर्ण गेले किती वर्ष आंब्याचं नुकसान होतंय। आज वेंगुर्ला तालुक्यामध्ये की आज जे फळ संशोधन केंद्र आहे या संशोधन केंद्राकडून कोणत्या प्रकारचे संशोधन करून आज शेतकऱ्यांना कुठली औषधाची फवारणी करावी, कुठली काय फवारणी करून शेतकऱ्यांना कुठला मार्गदर्शन करावं, अद्यापर्यंत या फळ संशोधन केंद्राकडून मार्गदर्शन होत नाही। आणि या शेतकऱ्या ह्याच्यामुळे आज शेतकरी पूर्णपणे नुकसानग्रस्त होऊन आज हवालदिल झालेला आहे। आज काजूचा जर विषय बघितला तर काजूला सुद्धा आज हमीभाव गोव्यासारख्या ठिकाणी आज हमीभाव 170 रुपये हमीभाव दिला जातो। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आज काजूला आपल्या हमीभाव दिला जात नाही। आज असं असताना सुद्धा काजूचा आज म्हणजे 15-20% आज काजूचा उत्पन्न असताना आज शेकरूसारखा एक प्राणी आज संपूर्ण याचं नुकसान करत आहे। आज एखादा समजा शेकरू कोणीतरी अनावधानाने कुठेतरी मेलेलं असेल तर त्या संबंधित कोणीतरी कळवलं किंवा फॉरेस्ट विभागाला जर कळवलं समजलं तर संबंधित शेतकऱ्यावर 302 सारखा खुनाचा गुन्हा दाखल होतोय। आणि संपूर्ण आज माड बागायती फळ बागायतदार आज संपूर्ण याच्यामुळे त्रस्त झाले आहेत। आज संपूर्ण जर बघितलं तर आज जिल्ह्यामध्ये गावराड्यांचा संपूर्ण प्रश्न निर्माण झालेला आहे। आज या सरकारने हत्तीची मोहीम हाती घेतलेली आहे। तशीच आम्ही तहसीलदारांकडे आज मागणी केलेली आहे। आज गव्याची गवा हटाव मोहीम ही सरकारने राबवली पाहिजे। आज शेतकरी फळ बागायतदार किंवा आज भाजीपाला पिकं आज घेत नाही, रब्बी पिकं संपूर्ण बंद झालेली आहेत। आज शेतकरी याच्यामुळे पूर्णपणे मेटाकुटीला आहे। आज संपूर्ण जर बघितलं आज या जिल्ह्यामध्ये जो आंबा आहे, आंब्यापासून जो काही कॅनिंगसाठी जो आंबा निर्माण होतोय, आज जर कोकणमध्ये जर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एखादी आंब्यावर जर वायनरी काढली तर आज 200% त्याच्यावर टॅक्स आहे। एक कुठे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा याच्यामध्ये अद्यापर्यंत कोणी वायनरी काढलेली नाही। रत्नागिरीमध्ये एक वायनरी काढली, वायनरी काढण्यासाठी आंब्याची वायनरी काढण्यासाठी किंवा वाईन काढण्यासाठी शेतकरी पुढे येत नाही। आज ही संपूर्ण शासनाकडे आमची मागणी आहे। आणि या शेतकऱ्यांच्या वतीने आज शासनाचे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जिल्ह्यातील आता जे लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांनी शेतकऱ्यांना साथ देण्यात गरजेचं आहे। आणि आज सगळ्याचे शेतकरी ते उपस्थित राहून आज याला मोर्चाला जे सहभागी झाले आणि शेतकऱ्यांना जाग आणून दिली त्या सर्वांचं इथे मनापासून कौतुक करतोय। आणि शेतकऱ्यांनी असाच लढा कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू ठेवूया एवढं मी